नमस्कार. जीएम न्यूज मध्ये मी नेहा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. जसं आपण आता बघतो आहे की कोण होणार आहे आमदार आणि आता जे निवडणुकीची जी तारीख आहे ती पण जवळ येते आहे. अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि बऱ्याच उमेदवारांनी आपले अर्ज हे भरलेलेच आहेत. पण त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत की कळमनुरी या मतदार संघामध्ये नेमकी काय काय विकास कामे राहून गेलेली आहेत. आधीचे जे आमदार होते त्यांनी काय काय विकास कामे केलेली आहेत, काय काय कामे रखडलेली आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर आज आपण हे बघणार आहोत की इथे जे आता आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांचे काही स्वप्न आहेत आणि ते काय कुठल्या पातळीवर बघू इच्छितात या मतदारसंघाला आज आपण बघणार आहोत. आज माझ्यासोबत उपस्थित आहेत कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आपल्या डॉक्टर दिलीप मस्के सरांसोबत आज आपण उपस्थित आहोत आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाद्वारे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना नामांकन मिळालेलं आहे, उमेदवारी मिळालेली आहे आणि आपण त्यांच्याशी आज यावेळेस चर्चा करणार आहोत की नेमकं कुठल्या पातळीवर ते या मतदारसंघाला बघू इच्छित आहेत. जास्त वेळ न घेता आपण डॉक्टर दिलीपजी मस्के नाईक सरांचं आपल्या जीएम न्यूज मध्ये स्वागत करत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. जसं की आपण बघत आहोत की आता निवडणुकांची तारीखही जवळ येणार आहे. आजचा जो शेवटचा दिवस होता अर्ज भरण्याचा आणि आपणही अर्ज भरलेलाच आहे. पण सर्वात आधी मला हे सांगाल की यावेळेस आता आपल्याला जे तिकीट मिळालेलं आहे, जी उमेदवारी पक्षाने दिलेली आहे, त्या द्वारे या पक्षाला यावेळेस काय सांगू इच्छिता किंवा कशा प्रकारे धन्यवाद मानू इच्छिता, काय सांगाल? मी वंचित बहुजन आघाडीमध्ये मागच्या जवळपास 8 वर्षापासून काम करतोय आणि मी या कळमनुरीमध्ये जसं आलोय तसं या चळवळीमध्ये काम करतोय. आणि मला 2019ला मी तिकिटाची मागणी केली होती, त्यावेळेस तिकीट नाही मिळालं. पण आम्ही मागच्या या 5 वर्षामध्ये पक्षासोबत राहिलो आणि यावेळेस मला पक्षाने न्याय दिला आणि त्याबद्दल मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे, वंचित बहुजन आघाडीचे आणि इथलच्या माझ्यासोबत सर्व सहकार्यांचे, वंचितच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला कळमनुरी विधानसभेचं तिकीट दिलं. बिलकुल सर, आता जसं तुम्ही सांगितलेलं आहे 2019 मध्ये तुम्ही तिकीट मागितलेलं होतं पण तेव्हा तुम्हाला देण्यात आलं नाही, तरी सुद्धा तेवढ्या वर्षापासून तुम्ही या पक्षाशी जुळून आहात. त्याचं खास कारण काय गुपित आहे, काय त्याचं एवढंच की मला बरेच लोक म्हणतात की डॉक्टर साहेब राजकारणात खोटं बोलणं लागतं किंवा खोटं राहणं लागतं, पण मी ठरवलं की खोटं बोलायचं नाही, खोटी कामं करायची नाही. आणि माझे आदर्श आहेत इथलचे स्वर्गीय विठ्ठलराव नाईक. विठ्ठलराव नाईकांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकाच चळवळीत काम केलं आणि मागच्या लोकसभेच्या वेळेस सुद्धा मी तिकीट पक्षाकडे मागितलं होतं, विधानसभेचं मागच्या 19चं तिकीट मागितलं होतं. पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सरळ सांगितलं होतं की डॉक्टर तुम्हाला विधानसभा, कळमनुरीची विधानसभा 2024ची लढायची आणि पक्षाने तिकीट पण दिलं. पण माझं एकच आहे की मी फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतोय, फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये वाढलोय. माझे सगळे मित्र चळवळीमध्ये काम करतायत आणि माझ्यावर या विचाराचा म्हणजे सगळ्यात जास्त प्रभाव आहे या विचाराचा, म्हणून मी या पक्षासोबत काम करतो. आणि विशेष म्हणजे काय की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतात. तुम्ही बघा मागच्या 2019चे तिकीट बघा, 2024चे तिकीट बघा, मागच्या लोकसभेचे तिकीट बघा. ज्या समाजांना आतापर्यंत, जसं की वडर समाज एकदम छोटा समूह आहे, या समूहाला मला नाही वाटत की प्रस्थापित पक्षाने कोणा तिकीट दिलं असं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी यांना तिकीट पण दिलं, तिकिटासोबत मतदान पण दिलेलं आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर हे खरेच बहुजनाचे नेते आहेत आणि बहुजनासाठी काम करतायत, म्हणून मी या पक्षासोबत आहे आणि या चळवळीसोबत. बिलकुल. वंचित बहुजन आघाडी हा पक्षच असा आहे की संविधानवादी, समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या पक्षामध्ये घडलेली आहे. आणि त्याचबरोबर मला यावेळेस हे विचारायचं आहे की आता जे तुमचे स्वप्न आहेत, ज्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आपण लढवू इच्छिता, तर त्याबद्दल मला हे जाणून घ्यायचं आहे की येथील लोकांच्या मूळ समस्या नेमक्या काय आहेत, तुम्हाला काय त्यांच्या समस्या सॉल्व्ह करायच्या आहेत, काय अडीअडचणी त्यांच्या तुम्हाला दूर करायच्या आहेत, काय सांगा?
या मतदारसंघामध्ये मी जन्मलो, या मतदारसंघामध्ये लहानाचा मोठा झालो, इथे वसतिगृहात राहून शिक्षण घेतलं, इथलच्या शाळेत शिकलो. त्यामुळं मला जे लहानपणापासून ज्या अडचणी आल्या त्या अडचणी माझ्या अवतीभोवती राहणाऱ्या माझ्या मित्रांच्या, माझ्या नातेवाईकांच्या, माझ्या कार्यकर्त्यांच्या, या सगळ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मला इथं काम करायचंय. मी शिकत असताना मला शिकताना पण बऱ्याच काही अडचणी आल्या होत्या. पण मला एवढंच जाणवलं की कोणताही म्हणजे शेतकरी असो, विद्यार्थी असो किंवा एखादी स्त्री असो, यांच्या ज्या बेसिक अडचणी येतात तर त्या अडचणी सोडवण्यासाठी मला काम करायचंय. आमच्या कळमनुरी मतदारसंघामध्ये तुम्ही जर फिरलात तर तुम्हाला असं जाणवेल की सगळ्यात मोठाले 2 धरण आहेत, इसापूर धरण आणि सिद्धेश्वर धरण. या दोन्ही धरणामध्ये आमच्या जमिनी गेल्यात, या मतदारसंघातल्याच लोकांच्या जमिनी गेल्या आणि हे सगळं पाणी नांदेडला नेलं. हे पाणी आमच्या इथून जर 1 किलोमीटर अंतरावर जर तुम्ही गेले तर पाणी असं दिसतं, पाणी दिसतं, पण आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना पाणी नाही, पाणी मिळत नाही, पाणी शेतीसाठी पाणी नाही. त्याच्याच नंतर दुसरी गोष्ट म्हणजे की आता या 2 महिन्यानंतर तुम्ही जर आजूबाजूच्या वाड्यामध्ये फिरसाल, तांड्यामध्ये फिरसाल तर हे ओस पडलेले दिसतील. काय आहे की इथल्या लोकांना काम नाही, त्याच्यामुळे हे लोक सगळे बाहेर ऊस तोडण्यासाठी किंवा बाहेर कामासाठी जातात. त्याच्यानंतर जर बघितलं की शिक्षणाचा प्रश्न आहे. शिक्षणामध्ये इथं मुलांना चांगलं शिक्षण नाही, शैक्षणिक संस्था नाहीत आणि या सर्व गोष्टीवर मला काम करण्यासाठी मी या कळमनुरी विधानसभेतून उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे मला इथलच्या लोकांना न्याय देण्यासाठी काम करायचं आहे. सर, आता आपण उमेदवारी जाहीर झालेली आहे आपल्याला आणि याआधी मला वाटते 2 आमदार येथील आहेत, तर त्या आमदाराविषयी तुमचं मत नेमकं काय आहे किंवा यावेळेस तेही आपल्याला बघत आहे तर त्यांना तुमचं काय सांगणं आहे किंवा काय मेसेज असेल? त्या दोन्ही आमदारांना मी सांगतो की दोन्ही संतोषच नावाचे आहेत आमदार आणि या दोन्ही संतोष या आमदारांनी मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या कळमनुरी विधानसभेचं वाटोळे केले. मागच्या संतोषरावनं तर बघितलं त्यांनी बी प्रश्न विधानसभेत मांडला नाही आणि हे संतोषरावला तर बऱ्याच लोकांनी म्हणतात की यांना बोलता येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, असा प्रश्न आहे. तर ते प्रश्न काय मांडतील? त्याच्यानंतर मी बघितलं की मागच्या 2019च्या विधानसभेच्या आधी सध्याच्या आमदारांनी त्यावेळेस जे संतोष टारफे साहेब आमदार होते त्या आमदारांना जाहीर सभेमध्ये शिव्या दिल्या. जाहीर सभेमध्ये शिव्या दिल्या, पोलीस स्टेशनला केस करायला जावं लागलं. याच्यापेक्षा काय, जो आमदार स्वतःचीच संरक्षण करू शकत नाही तो जनतेला काय नाही देणार. आणि सध्याचे आमदार साहेब आहेत, या आमदार साहेबांनी जर 5 वर्षामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये खरंच विद्यार्थ्यांना, स्त्रियांना, गरजू लोकांना, रुग्णांना रुग्णालय तयार केले असते, रुग्णांना इथं चांगलं रुग्णालय मिळाले असते, शेतकऱ्यांना पाणी मिळालं असतं, रोजगार निर्मिती केली असती तर आम्ही म्हणलो असतो बाबा खरंच आमदार चांगले आहेत. या दोघांना विशेष म्हणजे या दोन्ही संतोषरावांचं कळमनुरी विधानसभेमध्ये मतदान सुद्धा नाही आणि ते यायले ते हिंगोलीने आले तर कळमनुरी विधानसभा काय. आणि दुसरी गोष्ट की हे एका कोण्या पक्षाची एकनिष्ठ नाहीत. आज एक बोलतात, उद्या दुसरे बोलतात. मागच्या वेळेचे संतोषराव टारफे साहेबांनी पाहिलं, पहिले बीएसपी कडून लढले, त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमधून आता इकडं ठाकरे गटात गेले. यांना फक्त आमदारकी पाहिजे आणि बांगर साहेबांचे बी तेच आहे की त्यांना काय पाहिजे की आमदारकीच पाहिजे, त्यांना या जनतेचं घेणं देणं नाही. आणि मी सांगतो, मी यावेळेस बी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना म्हटलं होतं की मी एकनिष्ठ आहे, एका विचारानं काम करणार आहे. पण यावेळेस जरी तिकीट पक्षानं दिलं नसतं, माझ्यापेक्षा जर सक्षम उमेदवार दिला असता तरीही मी या मतदारसंघामध्ये जो कोणी उमेदवार येणार होता त्याच्यासाठी काम करणार होतो. की आमचे हे दोन्ही आमदार हे खरे बोलणार नाही, ते खोटारडे आमदार आहेत दोन्ही. बिलकुल सर, आता जसं तुम्ही सांगितलेलं आहे की आमदार हा खरंच सुशिक्षितच असायला पाहिजे, शिकलेलाच असायला पाहिजे. जर शिकलेला आमदार असला तरच तो विधानसभेमध्ये जाऊन खळखळ बोलेल, नाही तर नुसतं गल्लीत गोंधळ घालून काही फायदा नाहीये. आता तुम्ही शिकलेले आहात आणि मीही येथील जनतेला सांगू इच्छिते की एक डॉक्टर ही पदवी सरांच्या नावापुढे लागलेली आहे आणि खरंच तर खूप सुशिक्षित आहेत. आणि त्याचबरोबर जर आमदार हा शिकलेला असेल, सुशिक्षित असेल तरच तो शिक्षणासाठी आपल्यासाठी काहीतरी करू इच्छेल. आता येथील भरपूर जे काही लहान मुलं आहेत सर, आता कॉन्व्हेंटचा जमाना झालेला आहे पण तरीही जिल्हा परिषद शाळा कुठेतरी मागे पडलेल्या आहेत. तर येथील जे लहान मुलं असतील किंवा येणारी पिढी असेल यांच्या शिक्षणाचा जो भाग आहे, त्यांचं जे शिक्षणाचं स्वप्न आहे त्यासाठी तुम्ही कसं बघता, त्याकडे तुम्ही कसं बघता?
मी स्वतःच मराठी शाळेतून शिकलो. माझं गाव इथं पारडी आहे, चिंचोडीला शिकलो. महात्मा फुले शाळा आहे आमची. खूप चांगली शाळा होती. आमच्या शाळेतले खूप शिक्षक चांगले होते, चांगले शिकवायचे, आम्हाला समजायचं. मी तर म्हणतो की सगळ्याच मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळावं. बिलकुल. काय होतंय की पालकांना एकतर इंग्लिश येत नाही, त्यामुळे दोन्ही एकतर घर खर्च सांभाळा आणि ह्या इंग्लिश शाळेचा. आज आमच्या इथलची जर कळमनुरीची जर जिल्हा परिषदेची शाळा जर बघितली तर याची दयनीय अवस्था झालेली आहे. या शाळेचीच नाही तर महाराष्ट्रात काही आम्हाला हे नाही, पण आमच्या कळमनुरी विधानसभा क्षेत्रामध्ये मी बघितलं की जेवढ्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळांची खूप दयनीय अवस्था झालेली आहे. आणि या शाळेवर मागच्या या 10 वर्षामध्ये या दोन्ही आमदारांनी मला नाही वाटत की कुठल्या शाळेवर जाऊन व्हिजिट दिली असेल व खरंच या शाळेची काय अडचणी येतात. आता हे जवळच एक मसोड आमचं गाव आहे. या मसोड गावामध्ये अक्षरशः सरपंचाला उपोषणाला बसणं लागलं शाळेसाठी. असे बरेच. आता इथलची जिल्हा परिषदेची शाळा आहे, 10वी पर्यंत शाळा आहे, खूप मोठं ग्राउंड आहे. हे तर आमदारांना सगळं ग्राउंडच खाऊन टाकले. इथं काय कोणता प्रोजेक्ट करतोय काय माहिती नाही. एक आमच्या कळमनुरी शहरासाठी एवढं मोठं चांगलं ग्राउंड होतं, एक या ग्राउंडवर कोणतरी पैसे भरपूर आणलेत आणि त्याच्यावर सगळं बांधकाम करून सगळं ग्राउंड पण त्यांनी हे खराब करून टाकलेलं आहे. आणि या शाळेसाठी एवढंच होतं. तर आम्हाला जर खरंच कळमनुरी विधानसभेतल्या जनतेनं जर संधी दिली तर कळमनुरी येथील जिल्हा परिषद शाळा ही एखाद्या चांगल्या इंग्लिश शाळेपेक्षा चांगलं करण्याचं आम्ही काम करू. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये जेवढ्याही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत या शाळांमध्ये शिक्षक मिळावा, शाळांची दुरुस्ती व्हावी, शाळांमध्ये वृक्ष लागवड व्हावी, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी 100% आम्ही प्रयत्न करू. बिलकुल सर. कळमनुरी मतदारसंघ हा आरोग्याच्या बाबतीत कसा आहे? काय आरोग्याच्या बाबतीत लोकांचे प्रश्न आहेत किंवा काय समस्या आहेत ज्या तुम्हालाही सॉल्व्ह करायच्या आहेत? आरोग्याच्या प्रश्नाविषयी जर बोलायचं म्हणलं तर आमच्या येथील आमदारांनी मागच्या काळामध्ये खूपच व्हिडिओ टाकले. तुम्ही जर पाहत असाल किंवा महाराष्ट्रातले माझे जिथं मित्र आहेत सगळे मित्र म्हणतात, अरे डॉक्टर दिलीप ते काय आमदार जातो व्हिडिओ टाकतो, पेशंटच्या बाजूला उभा राहतो व्हिडिओ टाकतो. मॅडम, मी मागच्या 10 वर्षापेक्षा माझा जन्म झालेला इथे. तर माझ्या मतदारसंघातल्या जनतेचं एकच मागणं आहे की या वारंगा फाट्यापासून तर औंढ्यापर्यंत रोडवर कुठलाही व्यक्ती ऍक्सिडेंट मध्ये पडला, त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं तर त्याची ट्रीटमेंट हिंगोलीतच व्हावी किंवा कळमनुरीत व्हावी किंवा औंढ्यामध्ये व्हावी. या तिन्ही पैकी कुठल्या तरी शासकीय रुग्णालयामध्ये मोफत व्हावी हीच अपेक्षा आहे. किंवा एखाद्या रुग्णाला ताप आला किंवा एखाद्या रुग्णाच्या प्लेटलेट कमी झाल्या, ब्लड कमी असेल तर ते इथंच ब्लड बँक मिळावी. कुठे कळमनुरीमध्ये नाही मिळाली, कमीत कमी हिंगोलीमध्ये तरी मिळावी. त्याचप्रमाणे की कॅन्सर सारखे आजार आहेत किंवा बाकी ज्यांना इमर्जन्सी सुविधा आहेत ह्या इथेच मिळाव्यात, पेशंट रिफर होऊ नये, ही रुग्णांची अपेक्षा आहे. पण आमच्या आमदार साहेबांनी मागच्या काळामध्ये याच्याकडे न बघता फक्त गेले एखाद्या हिंगोलीच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ टाकला. पैसे असे मोजतायत आणि लोकांना पैसे देत आहेत. मी त्यांना म्हणतो, अरे पैसे कशाला देताय तुम्ही तिथं प्रश्न मांडा, विधानसभेमध्ये जा आणि विधानसभेमध्ये जाऊन प्रश्न मांडा आणि सांगा की बाबा आमच्या कळमनुरीच्या सरकारी रुग्णालयात सिटी स्कॅन पाहिजे, हिंगोलीच्या रुग्णालयात असे सुसज्ज ब्लड बँक पाहिजे, तिथं ब्लड मिळावं, त्याच्यानंतर तज्ञ डॉक्टर पाहिजे. यांनी तर काय आहे की डॉक्टर नाही मिळालं तर डॉक्टरला आरेरावीची भाषा करतात. तुम्ही बऱ्याच वेळा टीव्ही चॅनलवर बघितलं असेल की आमच्या डॉक्टरांना मान सन्मान पाहिजे, डॉक्टरांची इज्जत करत नाहीत. या आमदारांनी कितीतरी आमच्या डॉक्टरांना शिवीगाळ केली, मारहाण केली. आमचे हिंगोलीचे एक डॉक्टर आहेत, त्यांचं नाव घेत नाही, ते खूप चांगले डॉक्टर आहेत आणि आमच्या डॉक्टर असोसिएशन मधले सगळ्यात सिनियर डॉक्टर आहेत आणि चांगलं रुग्णालय आहे. त्यांनी नुसतं जर म्हणलं असतं की सरांना की डॉक्टर साहेब हा रुग्ण आहे, या रुग्णालयाला मदत करा, तर त्यांनी तर त्यांचा ऑडिओ क्लिप करून व्हायरल केली. तर आम्हाला जर संधी मिळाली तर नक्कीच कळमनुरीच्या सरकारी रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन आणू, हिंगोलीच्या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर आणण्यासाठी प्रयत्न करू. त्याचप्रमाणे हिंगोलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ब्लड बँक चांगली करू आणि कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील म्हणा किंवा हिंगोली जिल्ह्यातला कुठलाही रुग्ण नांदेडला रिफर होणार नाही
याची 100% आम्ही काळजी घेऊ. बिलकुल सर, आता पर्यटनाच्या बाबतीत एक फार मोठा प्रश्न आहे की बऱ्याच ठिकाणी काही होते गार्डन वगैरे मुलांना खेळण्यासाठी, पण आता ते पडीत झालेले आहेत. त्याचा खूप गोंधळ झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर पर्यटनासाठी किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी काय उपाययोजना आहेत किंवा काय पावले उचलणार आहात? मी पण दर आठवड्याला माझ्या मुलांसोबत मिसेस सोबत फिरायला जातो. आम्ही बघतो की कुठेतरी असं रिलॅक्स होण्यासाठी, मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी एक चांगलं पर्यटन स्थळ असावं. ज्यावेळेस मुंबई पुण्याला जातो त्यावेळेस बघतो की आजूबाजूला जिथं धरण आहे तर धरणाच्या बाजूला, पुण्याच्या बाजूला पण बघितलं पर्यटन स्थळ खूप चांगलं डेव्हलप केलेलं आहे. तर आमच्या कळमनुरी विधानसभा क्षेत्रामध्ये खूप असे मोठाले 2 धरण आहेत. त्या धरणामध्ये भरपूर पाणी आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. त्या धरणांचं जसं की आता इकडे एक वराडी गाव आहे, त्या गावाला तुम्ही जर कधी गेले तर त्या गावाला गेल्याच वाटतं की आपण कुठंतरी एकदम असं निसर्गरम्य परिसरामध्ये आलोय. तर असे भरपूर ठिकाण आहेत की ते ठिकाण डेव्हलप करू शकतो. या दोन्ही धरणावर पर्यटन खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. त्याच्यानंतर औंढा नागनाथाचं मंदिर आहे, मंदिराच्या बाजूला गार्डन आहे, त्या गार्डनवर पण खूप चांगलं काम करू शकतो. कळमनुरीतलं नगरपालिकेचं गार्डन तयार केले आणि त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही. तर आम्हाला जर संधी मिळाली तर 100% इसापूर आणि इसापूर डॅम असेल, सिद्धेश्वर डॅम असेल किंवा औंढा नागनाथाचं मंदिराच्या गार्डन असेल, कळमनुरीचं नगरपालिकेचं गार्डन असेल, या भागामध्ये आम्ही पर्यटन वाढवण्यासाठी 100% प्रयत्न करू. बिलकुल. आणि आता मी सर्वात महत्वाच्या मुद्द्यावरती येणार आहे, जो की खूप महत्वाचा आहे. आता हिंगोलीमध्ये जाण्यासाठी येथील 40 गाव या मतदारसंघाला जोडले गेलेले आहेत. हिंगोलीमध्ये जाण्यासाठी जे रस्ते आहे किंवा जो पूल आहे त्याचा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लावाल किंवा मग काय करणार आहात त्यासाठी? काय स्वप्न आहेत, काय आहे डोक्यात? माझं तर सगळ्यात मोठं स्वप्न आहे की माझा मतदारसंघ बाजूला जसं पुसद आहे किंवा नांदेड आहे या मतदारसंघासारखा बनावा, हे माझं स्वप्न आहे. या कळमनुरीमध्ये हिंगोलीकडचे काही भाग येतात, जसं की खडकदवरून जो धरणामुळे पलीकडच्या भागातले जे लोक आहेत, शिरसम भागातले, त्या भागातल्या लोकांना हिंगोलीला जावं लागतं. आणि खडकदवर जर पूल टाकला तर त्या भागातले 40 गावं कळमनुरीला कनेक्ट होतील. आणि कळमनुरीला जर ते 40 गावं कनेक्ट झाले तर कळमनुरीची बाजारपेठ चांगली वाढेल. त्या भागामध्ये बऱ्यापैकी धरणाच्या काठाला गावं असल्यामुळे ते गावातले शेतकरी बऱ्यापैकी सक्षम आहेत. कळमनुरीच्या बाजारपेठेमध्ये जर चांगले लोक आले तर बाजारपेठ वाढेल. आणि दुसरा एक आहे की ही कोंडूर हे गाव आहे, त्या कोंडूरवरून कोंडूरच्या लोकांचे जमिनी बोल्डा साईडला आहेत. आणि आता पावसाळ्यामध्ये बघतो की त्या लोकांना तिकडे जाण्यासाठी रस्ताच नसतो. तर त्या जो कोंडूर ते बोल्डा जाणारा रस्ता आहे त्या जागी एक पूल जर झाला तर त्या तिकडचा भाग, बोल्ड्याकडचा भाग, इकडचा खडकद, पेडगाव, चिरसम या भागातले लोक कळमनुरीला येतील आणि कळमनुरीचा बाजार वाढेल. आम्हाला खरंच जर या जनतेनं संधी दिली तर 100% या 2 पुलावर काम करण्याचं माझं स्वप्न आहे. त्याचप्रमाणे हे कडबदेव गाव आहे, हे कडबदेव वाकोडी या भागातला हा रस्ता मागच्या 20 वर्षापासून पाहतोय जशाल तसाच रस्ता आहे आणि त्या रस्त्याचं पण काम झालेलं नाही. असे बरेच रस्ते आहेत. या आमदार साहेबांनी मागच्या काळामध्ये काय केलं की जिथं मोठं टेंडर मिळतं, जास्त पर्सेंटेज मिळतं, तिथंच काम केलं. आता हे कळमनुरीचं बघा ना, आमच्या कळमनुरीच्या डॉक्टर्स असोसिएशननं कळमनुरी शहरामध्ये एवढे झाडे लावले होते की एकही झाड त्यांनी ठेवलं नाही. हे रस्ता रुंदीकरणामध्ये झाडं तर तोडले पण रस्त्याचं पण खराबी केलेली आहे. बिलकुल सर, आता मग आपण बोलत होतो की येथील जे आमदार आहेत त्यांनी आरोग्यासाठी काही केलेलं नाहीये किंवा मग पैसे देताना अक्षरशः आपण ते बघितलेलं आहे. पण आपण त्यांच्याबद्दल सांगितलंय, पण आता कोरोना महामारी होऊन गेलेली आहे. या कोरोना काळामध्ये आपण काय केलेलं आहे येथील लोकांसाठी? आपण काही सोशल ऍक्टिव्हिटीज राबवलेल्या आहेत किंवा काही केलेलं आहे त्या काळामध्ये? कोरोना हा एक डॉक्टर लोकांसाठी म्हणजे खूप एक चॅलेंजिंग दिवस होते डॉक्टरांसाठी, जसं रुग्णांसाठी होते. आणि विशेष म्हणजे पहिला कोरोनाचा पिरियड. आणि त्यावेळेस आमच्या हिंगोली जिल्ह्यात जवळपास 95% पेक्षा जास्त हॉस्पिटल बंद होते. कळमनुरी शहरामध्ये मी माझं रुग्णालय चालू ठेवलं होतं. तर मला बऱ्याच चांगल्या मोठ्या लोकांचे फोन आले की अरे डॉक्टर तू काय करतोय असं, तू सोड ना, तू तुझ्या जीवाचं बघ. पण मी तेच सांगितलं की
ज्यावेळेस भारताचं एखाद्या देशासोबत युद्ध होईल आणि त्या युद्धामध्ये जर सैनिकच पळून गेला तर काय करायचं, हे असं समजून मी स्वतः, माझी मिसेस तशी विल्ल होती, मी स्वतः या रुग्णालयामध्ये कळमनुरीमध्ये हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये मी माझं काम केलं. माझ्या येणारे सर्व गोरगरीबच मंडळी माझ्याकडे होती आणि मी तेवढंच नाही की माझ्या इथलच्या लोकांना मी आरोग्याची सेवा तर केलीच केली, त्यासोबत आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या बाजूला पाणी, खिचडी याची पण सोय केली होती. त्याचप्रमाणे मी ज्या पक्षामध्ये काम करतोय, वंचित बहुजन आघाडी, तर हे त्या काळामध्ये बऱ्याच लोकांचे कामधंदे बुडले होते. आमच्या म्हणजे महाराष्ट्रातीलच म्हणा नाभिक समाजासमोर खूप मोठी उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आवाहन केलं की तुम्ही आंदोलन करा. तर त्यावेळेस आम्ही कळमनुरीमध्ये खूप मोठं नाभिक बांधवासाठी खूप मोठं आंदोलन केलं होतं आणि त्याच्यानंतर हे लॉकडाऊन उठलं होतं. आणि सांगायचं म्हणजे की आमच्या इथलच्या सध्याच्या आमदार साहेबांनी त्यावेळेसही रेमडेसिवीरचा बाजारच मांडला होता आणि त्यांनी बऱ्याच वेळा मी ऐकलं, बऱ्याच लोकांकडून किंवा आमच्या डॉक्टर मित्रांकडून ऐकलं होतं की त्यांनी रेमडेसिवीर जे बाहेरून आहे ना स्टिकर लावलं, रेमडेसिवीरचे इंजेक्शन दिले आणि त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता की 80 लाखाची एवढी मोडली. मॅडम 80 लाखाची. मी 2008 पासून प्रॅक्टिस मध्ये आहे, 2008 पासून प्रॅक्टिस मध्ये आहे आणि अजून 80 लाखाची एफडी करू शकत नाही. यांनी पैसे कुठून आणले? आणि आम्ही त्याची शहानिशा पण 100% केली की खरंच यांनी एफडी मोडली का नाही, पण त्याचा काही पुरावा मिळाला नाही. असा हा खोटारडा आमदार आहे की रुग्णांच्या जीवाशी खेळणारा. बरोबर. म्हणून आमच्या जनतेनं ठरवलंय की यावेळेस त्यांना बदलायचे. बिलकुल. सर, आता या मतदारसंघामध्ये भरपूर काही दारूंची दुकाने आहेत आणि त्यामुळे ज्या महिला आहेत त्यांची भरपूर प्रमाणामध्ये घर तुटलेले आहे किंवा रोजच्या रोज त्यांच्या घरामध्ये भांडणं बघायला मिळत आहेत. महिला व मुलींच्या संरक्षणासाठी किंवा येथील जे दारूचे दुकानं आहेत ते आपण काय करणार आहात? ते बंद करणार आहात किंवा मग त्याच्यावरती काय उपाययोजना आपण काढणार आहात? काय सांगा. माझा पहिला अजेंडा असेल, मला जर खरंच मतदारसंघातल्या लोकांनी संधी दिली तर पहिला अजेंडा असेल की या मतदारसंघामधले जे दारूचे दुकान आहेत आणि ते दारूच्या दुकानांमुळे इथलचा आमचा मतदारसंघ दूषित झालेला आहे आणि ते बंद करण्याचं मी काम करणार आहे. आणि मला तर जाणवलं की माझ्या प्रॅक्टिसमध्ये किंवा माझ्या लहानपणापासून मी मोठं ज्या लोकांच्या सहवासात झालो की कुठलीही बाई असेल, स्त्री असेल तर तिला कितीही काम असलं तर काही वाटत नाही. बरोबर. ज्यांच्या घरचा, ज्या बाईचा बाप दारू पितो किंवा ज्यांचा नवरा पितो किंवा मुलगा पितो, त्यांच्या एवढी दुःखी कोणती स्त्री नसते. बरोबर. आणि त्या स्त्रियांना न्याय देण्यासाठी मी काम करणार आहे. आणि सगळ्यात जास्त तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये म्हणा का देशामध्ये म्हणा की ज्यावेळेस दारूमुळे जे काही नुकसान होतं ते कशामुळेच होत नाही. आणि आमच्या कळमनुरी शहरामध्ये बघा, औंढ्यामध्ये बघा की दारूचे ठिकाण एकदम मोक्याच्या ठिकाणी. आता तुम्ही बघा ना बस स्टँडच्या समोर दुकान, त्याच्यासाठी आमदारांना कधी आवाज नाही उठवला. हे इथं बाजूलाच एक दारूचं दुकान आहे. हे सगळे रोडवरच दारूचे दुकान आहेत आणि कोण्याही खेड्यात जर गेलं तर प्रत्येक खेड्यामध्ये आमदार साहेबांनी दारूचे दुकान थाटलेत आणि त्या दारूच्या दुकानाचे पैसे या मागच्या 3 महिन्यामध्ये पैशाचे मेळावे घेऊ पैसे वाटलेत. एवढे पैसे त्यांनी वाटलेत. आणि भविष्यामध्ये काय आहे त्यांचा प्लॅन? त्यांचा भविष्यामध्ये प्लॅन काय आहे की एकाचे 2 दारूचे दुकान करायचे आणि हेच पैसे लोकांना वाटायचे. त्यामुळे या इथलची जनतेला समजले की आमच्या या आमदार साहेबांचं काय पुढचे प्लॅन आहेत. त्याचप्रमाणे की आमचं औंढा शहर असो किंवा कळमनुरी शहर असो, बाळापूर असो, शिरसम असो, या मेन ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. खरंच या मतदारसंघातल्या लोकांनी मला जर संधी दिली तर सगळ्यात पहिलं तर काम करेल की कळमनुरी विधानसभेमध्ये जेवढे दारूचे दुकान आहेत ते दारूचे दुकानं बंद होणार यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट की मतदारसंघातल्या ज्या मेन ठिकाणी आहे जिथं स्त्रियांचा जास्त वावर असतो की त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावू आणि स्त्रियांना रोजगार निर्मिती ह्या बाकीचे विषय झाले, पण आम्ही स्त्री संरक्षणासाठी ह्या गोष्टी 100% करू. बिलकुल. सर, आता घरकुलाचा पण एक प्रश्न आहे की घरकुल बऱ्याच लोकांना आलेले आहेत पण ते अजूनही मिळालेले नाही आहेत किंवा मग झोपडपट्टीतले जे काही लोक आहेत त्यांचे प्रश्न आपण कसे मार्गी लावणार आहात? हे बघा, आपला देश स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष उलटलेत आणि आपल्या देशामध्ये अशी खूप मोठी जनता आहे की त्यांच्याकडे अजून राहायसाठी घर नाही. बेसिक नीड आहेत अन्न, वस्त्र, निवारा. आणि आज
बघितलं तर बऱ्याच लोकांना कळमनुरी शहरामध्ये म्हणा, औंढा शहरामध्ये म्हणा, की त्यांनी त्यांचं घर तर बांधलेलं आहे, बरोबर, आणि गायरानाच्या जमिनीवर घर बांधलं आणि त्यांना घरकुल आलं, पण ते घरकुल त्यांना मिळत नाही कारण की तिची जमीन नावावर होत नाही. या देशात तुम्ही सांगा की जर आपण इथं राहतोय तर घर मिळवणं, जमीन मिळवणं हा आपला हक्क आहे. बिलकुल. या मागच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना घरकुल मिळालेत पण ते त्यांच्या नावावर नाही झाले. तर त्यासाठी मला या जनतेनं खरंच जर संधी दिली तर सरकारी जमिनीवर, गायरानाच्या जमिनीवर जे घरकुल आहेत त्यांना त्यांच्या नावानं घरकुल व्हावं यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. बिलकुल सर, आता भरपूर शेतकरी वर्ग या गावामध्ये राहतो आहे. शेतकऱ्यांना जो प्रश्न आहे तो हमी भावाचा प्रश्न आहे, किंवा मग शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, पाणी म्हणा किंवा आणखीन वीज म्हणा, तर या समस्या आपण शेतकऱ्यांच्या कशा सोडवणार आहात? आमच्या कळमनुरी विधानसभामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात मोठाले 2 धरण आहेत. इसापूर डॅम आहे, सिद्धेश्वर डॅम आहे. बरोबर. या डॅमचं पाणी मिळावं म्हणून आमच्या कळमनुरीमध्ये एक पाणी संघर्ष समिती स्थापन केली आणि त्या पाणी संघर्ष समितीमध्ये मी एक ऍक्टिव्ह मेंबर होतो. आणि हे लिफ्टिंग इरिगेशनचं पाणी इथं कळमनुरीच्या आजूबाजूच्या भागाला मिळावं, या इसापूर धरणातलं पाणी या मसोड पासून तर त्या नदी मार्गे शेवाळापर्यंत मिळावं यासाठी आम्ही बरेच आंदोलन केले आणि त्याचे निवेदन आमदाराकडे दिले, इथलच्या खासदाराकडे दिले. हा आमचा कळमनुरीचे आमदार संतोषराव बांगर साहेब म्हणाले की नाही, आम्ही मुख्यमंत्र्याकडे जातो, आणि म्हणले की आम्ही मुख्यमंत्र्याच्या खूप जवळच आहे. पण त्यांनी तो पाण्याचा प्रश्न पण काय मार्गी लागू दिला नाही. आम्ही आंदोलन करून करून शेवटी थकलो. पण हे 100% सांगतो आमच्या मतदारसंघाला की 100% या इसापूरचं पाणी आम्हालाच मिळालं पाहिजे, यासाठी प्रयत्न करू. दुसरा, तुम्ही जसं म्हणले की शेतकऱ्यांना जर पाणी मिळालं या इसापूर आणि सिद्धेश्वर धरणाचं, तर हा शेतकरी जर सदन झाला, शेतकऱ्यांना 12 महिने पाणी मिळालं, लाईट मिळाली तर, आणि त्यांना वेळेवर जर बँकेचं कर्ज मिळालं तर शेतकऱ्यांना कुठल्याही पैशाचा की कुठल्याची गरज राहणार नाही. आणि शेतकरी ज्यावेळेस सुधरेल त्यावेळेस अवतीभोवती राहणाऱ्या बाजारपेठा, कळमनुरी, बाळापूर, औंढा, हिंगोली या बाजारपेठेमध्ये सगळं शेतकरी येईल आणि व्यापाऱ्यांकडे पण पैसा येईल. शेतकरी जर सुधारला तर व्यापाऱ्यांकडे पैसा येईल. म्हणून शेतकरी सुधारण्याकडे शेतकऱ्यांना पाणी, वीज आणि लाईट हे कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही काम करणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्याचा प्रश्न आहे आणि शिक्षणाचा पण प्रश्न आहे. आता शिक्षणावर तुम्हाला सांगतो की कळमनुरी विधानसभा क्षेत्रामध्ये औंढा असो, कळमनुरी असो, हिंगोली असो, या ठिकाणी पाहिजे तसे नर्सिंग कॉलेज नाहीत. आज GNMचा कॉलेज कळमनुरीला असायला पाहिजे, औंढ्याला असायला पाहिजे, अजून नाही. त्याच्यानंतर BSc नर्सिंग आहे, फिजिओथेरपीचं कॉलेज आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, MBBS तुम्हाला कॉलेज आणू शकत नसाल तर तुम्ही BMS आहे, BHMS आहे, होमिओपॅथिक आहे, प्रायव्हेट आहे. ते आज महाराष्ट्रामध्ये नाही जगामध्ये ITIच्या लोकांची खूप मागणी आहे, स्कोप आहे. इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे, हे कॉलेज आणू शकतो. आणि मला संधी मिळाली तर 100% याच्यावर मी काम करायचं, माझं हे स्वप्नच आहे. बिलकुल. वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचे कुठले विचार आपल्याला पटतात, किंवा कुठल्या विचारांवरती आपण इथपर्यंत पोहोचलेला आहात, आपण चालत राहणार आहात? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी, आता तुम्ही बघितलं की आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाकडे खूप मोठी देणगी द्यावी लागती आणि खूप पैसा द्यावा लागतो असं मी ऐकलेलं आहे. पण यावेळेस कळमनुरी विधानसभेमध्ये माझ्या मतदारसंघातले सगळे लोक बोलत होते की डॉक्टर साहेब तुम्हाला तिकीट मिळणार नाही, तुम्हाला इथलचे आमदार तिकीट मिळू देणार नाहीत. हे असे मतदारसंघातले सगळे लोक बोलायचे आणि तिथं खूप मोठी फिल्डिंग लावली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे असे बोलत होते. पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला मुंबई येथे बोलवलं, बोलवून मला वंचित बहुजन आघाडीचं तिकीट तर दिलं आणि त्याच पेक्षा सगळ्यात महत्वाचं सांगायचं तर पक्षानं मला कुठेही ब्लॅकमेल केलं नाही, कुठलीही निधी मागितली नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर बोलतात तसे चालतात. आणि दुसरी गोष्ट की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेतलेलं आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन न्याय देण्याचं काम करत आहे. आणि हीच कदाचित एवढ्या वर्षांपासूनची आपण पक्षाशी जुळून राहण्याची पोच पावती आहे. आणि आपण प्रामाणिकपणे जे काम केलेलं आहे त्याला बघूनच तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. सर, यावेळेस अनेक जनता बघते आहे, या मतदारसंघामध्ये लोक आपल्याला बघत आहेत. काय संदेश द्याल, काय आवाहन कराल येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात, काय सांगा? माझ्या कळमनुरी मतदारसंघातील
सर्व मतदारांना मी आव्हान करतो की कळमनुरी विधानसभा ही महाराष्ट्रातली, कळमनुरीतली नाही किंवा हिंगोलीतली नाही तर महाराष्ट्रातली एक वेगळी निवडणूक ठरणार आहे. बरोबर. आणि माझ्या मतदार बंधूंनो, मतदानाचा हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि हा तुमच्या या मतदानाचा अधिकाराचा तुम्ही योग्य वापर करा. तुमच्या जसा मला मतदानाचा अधिकार आहे तसा तुम्हाला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे आणि त्या मतदानाचं तेवढंच महत्व आहे जेवढं पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा एखाद्या अतिश्रीमंत माणसाच्या मतदानाला किंमत आहे तेवढीच एखाद्या गोरगरिबाच्या मतदानाला किंमत आहे. एका मतामुळे देशाचा पंतप्रधान बदलू शकतो, तसंच एका मतामुळे तुमच्या कळमनुरी विधानसभेचा आमदार बनू शकतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पैसे वाटणार आहेत मी खूप जणांकडून ऐकलं की आपल्या कळमनुरी विधानसभेचे आमदार पैसे वाटणार आहेत, तुम्हाला विकत घेणार आहेत. मला पण बऱ्याच वेळा ऐकण्यात आलं की 10,000 रुपयाला मतदान, 5,000 रुपयाला मतदान. तर मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की तुम्ही तुमचं मतदान विकू नका, पैसे कुणाचेही घ्या पण मतदान विकू नका. आणि तुमचंच नाही तर तुमच्या भविष्यात येणाऱ्या पिढीचंही याच्यात भविष्य लपलेलं आहे. आणि आज जर तुम्ही मतदान विकलं तर तुमची भविष्यातली पिढी तुम्हाला माफ करणार नाही. हीच मी तुम्हाला विनंती करतो की मतदान योग्य माणसाला करा. मला मतदान करायचं किंवा दुसऱ्या कोणी आमदाराला मतदान करायचे तुम्ही हे निर्णय घ्यायचा तुमचा अधिकार आहे. पण मी माझं सांगितलंय की मी माझ्या मतदारसंघासाठी काय करेल, त्यामुळं तुम्ही विचारपूर्वक मतदान करा. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप 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 थँक्यू मॅडम. तर आपण बघितलेलं आहे की सर जे सांगितलेलं आहे, तुमचं जे वोट आहे, तुमचं जे मत आहे ते खूप अनमोल आहे. ते अशाच कोणालाही देऊ नका, लक्षपूर्वक तुम्ही तुमचं मत द्या जेणेकरून आपलं जे भविष्य आहे, आपल्या मुलाबाळांचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल होईल. तात्पुरता विचार न करता भविष्याचा आपण विचार करणे यावेळेस योग्य ठरणार आहे. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर दिलीपजी नाईक सर आणि आपण बघितलेलं आहे की किती सविस्तरपणे त्यांनी आपल्याला सगळ्याच प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे. तरी देखील काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. तुर्तास मी नेहा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.